यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलो आहोत कुठे बघा तुम्ही, खूप म्हणजे खूप स्पेशल आहे आज, बघू शकता तुम्ही। आज आम्ही आलेलो आहोत माझ्या मम्मीच्या घरी। आज हे बघा असं आहे माझ्या मम्मीचं घर, वरती राहते ती। हे आहे माझ्या मम्मीचं घर। जावई बापूंचा सत्कार चालू आहे, जेवण, पुरणपोळी, भजे, कुरडई, पापड। जावई बापू जेवत आहे। बघू शकता तुम्ही, जावई बापू जेवत आहे। बाई आला होता पण तो काम होतं त्याच्यामुळे गेला। ही मम्मी साहेब स्वयंपाक करत आली। मम्मी साहेबाचा स्वयंपाक चालू आहे, तुम्ही बघू शकता। असं आहे माझ्या मम्मीचं घर। हे आहे बाहेरचं वातावरण। खूप छान मस्त असं वातावरण आहे इकडे, एकदम मोकळं। आम्ही म्हणजे मी जेव्हा आठवीला होते ना, तेव्हा मी ह्या घरात इथं राहत होतो आधी, म्हणजे 12वी पर्यंत इथंच होतो आम्ही राहायला। पण नंतर माझे पप्पा वारले, त्यामुळे मग नंतर आम्ही रूम चेंज केली होती। त्या रूम मध्ये वारलेले होते माझे पप्पा। कसं झाला स्वयंपाक? एकदम छान, सुंदर, खूप टेस्टी। या पुरणपोळी खायला सगळेजण। लाडका जावई एकूण ते, त्यामुळे खूप पाहुणचार असतो। जावई इथंच राहिलाय 3-4 कॉलन्या सोडून, तर खूप दिवसाचं म्हणजे 2-1 महिन्यापासून नव्हतो आलेलो आम्ही इकडे मम्मीकडे, कारण की मम्मी भैया तेच येतात भेटायला, त्यामुळे जास्त काही आम्ही येत नाही इकडे। असं कधी मध्ये येत असतो। तर लगेच आज मम्मीने बोलवलं जेवण वगैरे, कारण की सासूबाईंचा खूप जीव आहे जावई बापू मध्ये, एकूण ते जावई असल्यामुळे। मातोश्री मम्मी, आणि माझी मम्मी लई छान स्वयंपाक करते बरं का, पुरणपोळी वाव। आणि मला दुसरं कोणाच्याच हातची पुरणपोळी आवडत नाही, माझी मम्मीची हातची आवडते, कारण की खूप छान बनवते ती, आणि सगळा स्वयंपाक खूप छान करते, एकदम भारी। बघा माझी मम्मा आता हा स्वयंपाक झालेला आहे। आता पुन्हा नाही का म्हणजे मी जर अमेरिकेला असते तर काय झालं असतं काय माहिती, बाहेर पाहिजे नव्हती मी, लांब कुठेतरी, फक्त 3 कॉलन्या सोडून आहे बरं का मी, तरी मम्मीच एवढं असतं। आणि आता स्वयंपाक झालेला आहे, तर जेवण करायचं सोडून आता पुन्हा पोळ्या करते गरम, का बरं का मुलांसोबत द्यायला। हा स्वराज बघा, स्वराज कुठं आला? मम्मी तू एवढं भारी स्वयंपाक कस काय करते? कस काय शिकली? कोणी शिकवलं तू? मम्मी तूच शिकली? मग मम्मी मी तुझी पोरगी, मग मला का बरं येत नाही? खरं आईचं जीवन लय वेगळा, म्हणजे लय वेगळा असतो। आता त्या दिवशी पाहुणे आलेले होते, मी आले नव्हते जेवायला, तर आज मम्मीने पूर्ण पुरण केलं। फक्त पुरण परवा केलं ना, परवाच्या नंतर 1च दिवस मध्ये जाऊन दिला, आणि आज आता आम्हाला बोलवलं आणि पुरणपोळी केलं। ते बघ किती छान स्वयंपाक करते, खूप मस्त। आणि यांचं झालेलं आहे जेवण, आता आम्ही बसतोय जेवायला। तर तुम्ही बघू शकता ताट, 1 मिनिट सगळ्यांना दाखवते मी। हे बघा, गुळवणी, सार, पापड, पुरणपोळी, लिंबू, कुरडई, भजे। आम्ही जेवायला बसलेलो आहे आता। खूप छान असं झालेलं आहे स्वयंपाक, मस्त। या सगळेजण जेवायला, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा। हे बघा स्वराज कसं करतोय, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। काय सांगतील, याचं काहीच नियम नाही। पोरांनी सांगितलं झोळ्या बांधायच्या, मम्मीने त्यांना झोळ्या बांधलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। जेव्हा आता 2 झोळ्या, 2 मम्मीचे नातू, 2 झोळ्या, आणि आता आजीबाई इथं बसणार त्यांना घेऊन। काय कमाल आहे बापरे। मम्मी आम्ही एवढं नाही ऐकत त्यांचं,
आता जुळायला खेळ शेजारी जुळी आता दोन्ही नातू आणि आजी. बस ना मग तू तेवढं राहतो ना. हे बघ मम्मी बस का बघा तू. मम्मी आता मुलांना जोळ्या केल्या. थोडंसं म्हणा मम्मीचं ना कमरेमध्ये आणि पाठीमध्ये गॅप आहे. कमरेमध्ये आणि मणक्यामध्ये मॅनेज. तर तुम्ही बघू शकता. हे बघा मी थोडंसं मम्मीचं घर आवरलं आता. हे असं सगळं थोडंसं आवरलं किचन वगैरे. बाकीचं राहिलेलं आहे झाडून वगैरे घेते. कारण की मम्मीची सून येऊस तोपर्यंत तर आवरावं लागेल. नंतर तिची सून आल्यावरती आवरून घ्यायचं जाईल. तसं पण थोडं घर आवरलं. कारण की मी काय करत असते 2-3 महिन्यातून एकदा आले का तर आवरत असते. डब्बे वगैरे घासून देत नाही ती मला. मी घासून लावणार होते सगळं. तसंच आवरलं आता सगळं. हे असं आहे बघा मम्मीचं घर. 2च रूम आहे त्यांच्या पण मस्त आहे. असं आहे घर.